नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत की सीईटी मार्फत या महिन्यामध्ये जे काही रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे तर आपण कुठल्या कुठल्या कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकतो आणि कुठल्या कुठल्या कोर्सेसची फीस आणि डॉक्युमेंटची काय जी काही माहिती आहे त्याबद्दल ह्या व्हिडिओत आपण डिस्कस करणार आहोत. आपण जर ह्या चॅनलला नवीन असाल तर हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला पुढील माहिती जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल. तर जानेवारी ते मे महिन्यामध्ये नीट आणि सीईटीच्या प्रत्येक परीक्षेचे फॉर्म भरण्याचे आणि वेगवेगळ्या परीक्षेचे फॉर्म भरणं आणि वेळापत्रक असं जाहीर होतं. आजच्यातच आता MST सीईटीने जे काही महाराष्ट्र सीईटी अंडर जे कंडक्ट कोर्सेस केले जातात त्याचे रजिस्ट्रेशन खुले केलेले आहे. जसं की आपण सीईटीच्या अंतर्गत जर टेक्निकल साईडला जर जायचं म्हणलं तर आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, पीसी, जसं याला आपण पीसीबी ग्रुप म्हणतो, तर पीसी ग्रुपचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत, ज्याच्या अंतर्गत आपण फार्मसी आणि ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घेऊ शकतो. तर फार्मसीमध्ये कुठले कुठले कोर्स येतात तर फार्मसीमध्ये बी फार्मसी आणि फार्माडी. जसं की बी फार्मसी हा 3 वर्षाचा कोर्स आहे आणि तो डिग्री बेस आहे, आणि फार्माडी आहे हा 5 वर्षाचा कोर्स आहे. हा डिग्री प्लस पीजी लेवलचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये पण भरपूर स्कोप आहे. दुसरा त्याच मध्ये टेक्निकल मध्ये आहे तो फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, म्हणजे त्याला आपण पीसीएम ग्रुप म्हणतो, ज्याच्या मार्फत आपण इंजिनिअरिंगला वेगवेगळ्या कोर्सेससाठी ऍडमिशन घेऊ शकतो. त्याच्यानंतर जो आहे तर तो आहे बीसीए. बीसीएचं म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन साठी पण आपल्याला सीईटीचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. जसं की 2022 पर्यंत तुम्हाला 12वीच्या कोर्सच्या नुसारच ह्या कोर्सला ऍडमिशन मिळत होतं, पण कोर्टाच्या आदेशानुसार 2023 पासून बीसीए असो, बीबीए असो, ह्या कोर्सेससाठी तुम्हाला सीईटी देणं कंपल्सरी आहे. तर ही सीईटी कोण कंडक्ट करतं तर महाराष्ट्राचे जे एक्झाम कंडक्ट करणारे एक डिव्हिजन आहे, ज्याला आपण सीईटी सेल म्हणतो, त्याच्या मार्फत हे पूर्णपणे एक्झाम कंडक्ट केल्या जातात. ते त्याच्या कॅटेगरीनुसार त्याचे एक मेरिट रेंज ठरवली जाते, त्याच्यानुसार तुम्हाला तिथे ऍडमिशन भेटलं जातं. आणि ह्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी सीईटी देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहेत 12वीच्या नंतर जे करणार होतं, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले कोर्स येतात तर LLB येतो, लॉ, ज्याला आपण लॉ म्हणतो. तर लॉ मध्ये कुठले कुठले कोर्स आहेत तर एक 3 वर्षाचा कोर्स आहे आणि एक 5 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ही सीईटी देणं कंपल्सरी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कॅटेगरीचं रिझर्वेशन असतं, त्यानुसार तुम्हाला फीस आकारण्यात येते असेल, त्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कसच करू. त्याच्यानंतर अशा 2 वर्षात बीएससी नर्सिंग साठी बरेचशा मुलं आणि मुली जास्त करून ह्या कोर्सला प्रेफर करतात. 2022 पर्यंत बीएससी नर्सिंगचे ऍडमिशन हे नीटच्या मार्फतच केले जायचे, पण कोर्टाच्या आदेशानुसार 2023-24 ला बीएससी नर्सिंगचे सेपरेट एक सीईटी कंडक्ट केली जाते, जी सीईटी सेल कंडक्ट करतं, आणि त्याचे सेपरेट सीईटी जी कंडक्ट केल्याच्या नंतरच तुम्हाला बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेतलं जातं. बीएससी नर्सिंग केल्यानंतरही याच्यात भरपूर असा स्कोप आहे, गव्हर्नमेंटला जॉब आणि प्रायव्हेटला जॉब पण मिळू शकतात. आणि सध्याच्या सिच्युएशन पाहता, सध्याच्या वेळेस पाहता, बीएससी नर्सिंगचं फक्त तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, तुमचे युजर आयडी पासवर्ड क्रिएट करू शकता. त्याच्या पुढची जी प्रोसेस असते, तुमचे युजर आयडी पासवर्ड क्रिएट झाल्याच्या नंतर जे काही फॉर्म भरायची प्रोसेस असते त्याची अजून तारीख आलेली नाही. बाकीचे जे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की जसं पीसीबी आहे, पीसीएम आहे, बीबी आहे, बीबीएम आहे किंवा LLB आहे, ह्या कोर्सेसचे ऑलरेडी फॉर्म सुटलेले आहे. त्यांचे तुम्ही युजर आयडी क्रिएट करून तुम्ही त्यांचे फॉर्म पूर्णपणे भरून त्यांची फीस भरून तुमचा फॉर्म तुम्ही तुमच्याकडे घेऊन ठेवू शकता. जिथेही तुम्ही फॉर्म भरला जाईल तर तिथं तुम्ही व्यवस्थित अशी पूर्ण माहिती चेक करणे की आपले जन्मतारीख बरोबर आहे का, मेल आयडी बरोबर आहे का, आई वडिलांचे नाव बरोबर आहे का, आपली कॅटेगरी सर्टिफिकेट, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पूर्णपणे एकदा चेक करणं, बरोबर आहे का चेक करूनच नंतर सबमिट करणे. त्याच्यानंतर OTP देऊन ह्या गोष्टी पूर्णपणे कंप्लीट होतात. तर त्याच्यानंतर जे आहे तर येणाऱ्या काळात बरेचसे मुलं वैद्यकीय शिक्षणाची तयारी करतायत. तर नीटचे येणारे जे काही एक्झाम आहे तर ही एक्झाम कोण कंडक्ट करतं तर NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. तर ही एक्झाम जी आहे याचे जे फॉर्म जे सुटणार आहेत, एक टेंटेटिव्ह असं सांगितलं जातंय की 10 ते 15 फेब्रुवारीच्या आसपास याचे फॉर्म सुटले जातील.
तर त्या नीटच्या अंतर्गत आपण कुठल्या कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो. तर सर्वात पहिलं नीटच्या आधारावरती आपण घेऊ शकतो MBBS साठी ऍडमिशन घेऊ शकतो. त्याच्यानंतर BDS आहे, BDS नंतर BMS आहे, BHMS आहे, BUS आहे, फिजिओथेरपी आहे. फिजिओथेरपी पहिले जे आहे की त्याच्यानंतर येणाऱ्या काळात फिजिओथेरपीला भरपूर स्कोप आहे. त्याच्यानंतर BVSC आणि AH म्हणजेच व्हेटरनरी डॉक्टर, ह्या सगळ्या कोर्सेससाठी जे आता आपण बोललेलो आहे, तर हे जे 10 कोर्स आहेत याला नीटचं मार्क कन्सिडर केले जातात. याला सीईटीचा फॉर्म भरण्याची गरज नाही. आपण जे सुरुवातीला डिस्कस केले जे आहेत त्याच्यात सीईटीच्या मार्फत केलेले आहेत, जे की सध्या फॉर्म सुटलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरायचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी याची फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ही 15 फेब्रुवारी आहे. तर तोपर्यंत नवीन आलेल्या तारखेनुसार 20 फेब्रुवारी आहे. तर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घेऊन घेणे आणि त्या याच्यातल्या टेन्शन मधून मुक्त होणे. तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कुठले, तर डॉक्युमेंट काय लागतात, तर आपल्या 10वीची सनद, 12वी जर झालेली असेल, रिपीट असेल तर 12वीचा मार्कशीट, कॅटेगरीमध्ये असतात तर कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड लागतं एक ओळखपत्र म्हणून. त्याच्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर, एवढे डॉक्युमेंट लागतात. आता फीस जर बघितलं तर आपण ओबीसी साठी फीस आहे 800 रुपये, फक्त PCB ग्रुप आणि PCM असेल तर 1600 रुपये. आणि लॉची जर तुम्ही फीस पे करणार असाल तर तुम्हाला 1000 रुपये फीस आहे कॅटेगरीला, ओपनला 1200 रुपये. तसंच PCB PCM ला ओपन कॅटेगरीला 1000 रुपये फीस आहे आणि कॅटेगरीला 800 रुपये फीस आहे. तर ही जी माहिती आहे ही फक्त आपण सीईटी कंडक्ट करणाऱ्या एक्झाम बद्दल आज आपण डिस्कस केलेलं आहे. पुढील व्हिडिओत आपण डिस्कस करू की नीटला लागणारे कुठले कुठले महत्वाचे कागदपत्र आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला काय काय तयारी करायची आहे त्याबद्दल आपण डिस्कस करू. हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती पूर्ण भेटला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिकची माहिती घेण्यासाठी लिंक बायोच्या लिंक मध्ये आम्ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा. धन्यवाद.